इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला हे टूल माहिती आहे का? जर तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला या स्वरूपातील टूल ओपन करता येईल. याच्यामध्ये तुम्हाला तारीख टाकता येईल. मी काय केलं मुद्दाम, आज तारीख आहे 12 जून, तर मग मी 11 जून 2024 ते 11 जून 2025 करून जनरेट रिपोर्टवरती क्लिक केलं तर मग आपल्याला दिसतो की मागच्या वर्षीचा बिझनेस किती आहे तो काउंट आपल्याला काढता येतो जून ते जून धरला. आणि मग फक्त काय करा, इथं 25 आणि इथं आपण करूया 26. 26 बघितलं तर किती झाला? 681. तर याचा अर्थ जवळजवळ 55,000ची वाढ झाली. 55,000 म्हणजे आपण 10% पण म्हणू शकत नाही, 8% वाढ झालेली आहे मागच्या 365 दिवसामध्ये. म्हणजेच आपल्याला पुढचे प्लॅनिंग करावे लागतील की जेणेकरून आपला इन्कम ग्रोथ वाढला पाहिजे. मिनिमम 20% इन्कम वाढलं पाहिजे. ॲडमिशन काउंट कसा होईल वाढेल तर नंतरची गोष्ट आहे, पण इन्कम आपलं वाढलं पाहिजे. यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला निवडता आले पाहिजेत. तर यासाठी प्रथम आपल्याकडे डिजिटली सगळं रेकॉर्ड असलं पाहिजे. आपला MFO पासून ऑल एक्सपेन्सेसची नोंद तुम्हाला करता येते का ते बघा. नेट प्रॉफिट, हा नेट प्रॉफिट आहे. नेट कॅश म्हणजे नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट याचा अर्थ सर्व खर्च वजा करून राहिलेला. आणि ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय, तर फक्त क्लासचा खर्च वजा करून, बेसिक खर्च वजा करून. आता प्रॉब्लेम असा होतो की नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट यातला फरक लक्षात येत नाही, नेट इन्कम मधला फरक लक्षात येत नाही, आपल्या बिझनेसचा ग्रोथ होतोय का नाही होतोय हे काहीच लक्षात येत नाही. तर अशा केसमध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरा. तुम्हाला सगळे रिपोर्ट ॲटोमॅटिकली काढता येतील. किती फीस पेंडिंग आहे पासून तर किती जास्त ॲडमिशन केले किंवा कोणत्या नवीन विषयाचे ॲडमिशन केले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ट्रेस करता येतील. नवीन आता ऑफर पाहण्यासाठी skilltabpro.com/offer पेजला व्हिजिट करा.